पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपकडून पुण्यामध्ये निदर्शनं करण्यात आली आहेत। काळ्या पट्ट्या लावून भाजप कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। या आंदोलनामध्ये गणगोटे कुटुंबही सहभागी झालं। काश्मीरमधील भ्याड हल्ल्यात कौस्तुभ गणगोटे यांचा मृत्यू झालाय। त्यांच्या कुटुंबियांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला। कौस्तुभ गणगोटे जे जम्मू काश्मीर पहलगाम या ठिकाणी पर्यटनासाठी गेले होते, त्यांच्या कुटुंबासह गेले होते आणि ज्या ठिकाणी जो हल्ला घडला त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। त्यांच्या भगिनी सध्या माझ्यासोबत आहे। अक्षरशः दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळलेला आहे। जर आपण बघितलं तर खूप दुःखात आहेत ते। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। ताई, कधी बोलणं झालं? तुम्ही मोठ्या भगिनी आहात त्यांच्या? नाही, तो माझा मोठा भाऊ आहे। चला मागे सरका थोडं ताई, थोडं सगळे मागे या। जाताना काही बोलून गेलते? कधी संपर्क झाला होता शेवटचा तुमचा? नाही, वहिनी बरोबर झालं होतं, जाणार आहे म्हणून ट्रिपला। तिकडून फोटो वगैरे बघत होतो नेहमी। आता 3 दिवस झाले होते जाऊन त्याला, आणि मग सडनली काल असं झाल्याचं कळलं। आधी विश्वासच बसला नाही। पर्यटकांवर तर परिणाम नक्कीच होणार, कारण आता काश्मीर खूप ओपनली पर्यटक निघाले होते तिकडे गेले 3 वर्षांमध्ये। पण असं झाल्यानंतर आता कोण स्वतःचा जीव धोक्यात घालून जाईल मला खरंच माहित नाही, म्हणजे शंका। बाकी जे कुटुंबासोबत गेले होते त्यांच्याशी बोलणं झालंय? ते सेफ आहेत? ते परत कधी येणार? ते आता संध्याकाळी 6 वाजता तिकडून निघणार आहेत आणि मग वाया दिल्ली पुण्याला 11-11:30 पर्यंत पोहोचते। येणार? हो, आताच त्याच्या मुलाबरोबर बोलणं झालं थोड्या वेळापूर्वी। त्याने सांगितलं की ते एअरपोर्टवर आहेत आणि 6 वाजता निघणार आहेत। जाताना देखील भेटून गेलेले आहेत आणि त्यानंतर थेट अशी बातमी आली, अत्यंत वेदनादायी, दुःख देऊन जाणारी, हळहळ करणारी। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी विकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।